हॅलो फ्रेंड्स, आज आपण ना पोटॅटो कटलेट बनवणार आहोत। पण हे कटलेट आपण खूप जास्त सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे वाले कटलेट तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता। आठवडाभर 2 आठवडे हे अगदी आरामात राहतात आणि जेव्हा कधी लागतील तेव्हा तुम्ही ते फ्रीजमधून काढून फ्राय सुद्धा करू शकता, शॅलो फ्राय करू शकता। आता हे कटलेट बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर 2 बटाटे आपण मस्त असे उकडून त्यांना किसून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर इतके आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकलेली आहे, 1 चमचाभर धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलाय। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर इतके चिली फ्लेक्स टाकलेले आहेत आणि यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाकू। साधारणतः अर्धा कांदा आपण इथे बारीक चिरलेला टाकलेला आहे। त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकले यामध्ये। आता आपल्या घरात जी खारी असते ना, आपण चहासोबत खारी खातो, त्या साधारणतः 2 खारीचा चुरा आपण इथे घेतलाय आणि इथे आपण साधारणतः 1 टोस्ट आहे त्याचा चुरा आपण करून घेतलाय। जो टोस्ट आपण चहासोबत खातो त्या टोस्टचा चुरा करून घेतलाय। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये जो खारीचा चुरा आपण बनवलेला आहे तो चुरा यामध्ये टाकायचा आहे। साधारणतः 2 खाऱ्या आपण इथे वापरल्यात छोट्या आकाराच्या। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता या मिश्रणाचे आपल्याला कटलेट तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही हवा त्या साईजमध्ये कटलेट तयार करून घेऊ शकता। हे वाले कटलेट ना तुम्ही आरामात फ्रीजमध्ये आठवडाभर ठेवू शकता। असे कटलेट बनवायचे आणि एखाद्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे, फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे शक्यतो। आणि मग फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर जेव्हा कधी तुम्हाला ते फ्राय करून खायचे असतील तेव्हा ते फ्रीजरमधून काढायचे 1 तासभर आधी आणि त्यानंतर मग ते फ्राय करायचे। घरी पार्टी वगैरे असेल ना तर डेफिनेटली आपण ही वाली रेसिपी करूच शकतो, आधी करून ठेवली तरी चालते। इथे तुम्ही पाहू शकता आपण मस्त असे कटलेट आता तयार करून घेतलेत। आता हा जो टोस्टचा चुरा आहे तो आपण थोडासा चुरा यामध्ये घेऊया आणि हे कटलेट ना आपल्याला दोन्ही बाजूने त्यामध्ये डिप करायचे आहेत। यामध्ये आता थोडेसे तीळ सुद्धा आपण टाकायचे, साधारणतः 1 चमचाभर तीळ घेतलेले आहेत। हे दोन्हीही मिक्स करून घेऊयात आता। आता हे कटलेट आपल्याला कोट करून घ्यायचे त्या चुऱ्यामध्ये। इथे सगळे कटलेट आता कोट करून घेतलेत। आता हे कटलेट आपण डीप फ्राय नाही करायचेत, फक्त शॅलो फ्राय करून घ्यायचेत। त्यासाठी पॅन मध्ये आपण साधारणतः 3 चमचे तेल टाकलेलं आहे। आता हे कटलेट आपण अगदी बारीक गॅसवरती दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करून घेणार आहोत। इथे हे कटलेट आपले मस्त असे फ्राय होत आहेत, तोपर्यंत आता हे जे उरलेले कटलेट आहेत ते आपण डब्यामध्ये ठेवून देऊयात। इथे आपले अजून 4 कटलेट उरलेले आहेत। अशा पद्धतीने स्टीलचा किंवा प्लास्टिकचा कोणताही डब्बा घ्या, त्यामध्ये हे कटलेट ठेवायचे आणि डब्याला व्यवस्थित झाकण लावून डब्बा फ्रीजरमध्ये टाकायचा। अशा पद्धतीने तुम्ही आठवडाभर अगदी आरामात हे कटलेट स्टोअर करू शकता। छान असे आता हे कटलेट सुद्धा एका बाजूने मस्त असे फ्राय झालेले आहेत। आपण यांना पलटून घेऊया, दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं फ्राय करून घेऊया। आलटून पलटून कटलेट आपल्याला फ्राय करून घ्यायचे जेणेकरून ते अगदी कुरकुरीत बनतात। हे असे काही पदार्थ आहेत जे आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे असे पदार्थ बनवायला जास्त सामान सुद्धा लागत नाही। घरात अवेलेबल असलेल्या सामानामध्येच आपण हे पदार्थ बनवू शकतो। अगदी छान मस्त असे फ्राय झालेले आहेत दोन्ही बाजूने। वरून अगदी क्रिस्पी होतात हे वाले कटलेट, आतून एकदम सॉफ्ट असतात। अगदी छान असं गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत हे कटलेट दोन्ही बाजूने आपण फ्राय करून घेतलेले आहेत। यातलं तेल तुम्ही पाहू शकता पूर्णपणे ऑब्झर्व केलं या कटलेटने।
हे कटलेट गरमागरम खायला छान लागतात. घरी पार्टी वगैरे असेल तर आधीच तुम्ही हे बनवून ठेवा आणि जेव्हा त्यांना सर्व करायचे आहेत पाहुण्यांना तेव्हा तुम्ही हे शॅलो फ्राय करून अगदी गरमागरम सर्व करू शकता. पुदिन्याच्या चटणीसोबत, चहासोबत हे कटलेट खरंच खूप अप्रतिम लागतात. खूप सोपी रेसिपी आहे. नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.